नमस्कार. माझ्या ऑनलाईन फॅमिलीचं आईच्या किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण गाजर पनीर रोल बनवणार आहोत. आता हे पनीर मी घरीच बनवले. अर्धा लिटर दुधाचं हे पनीर आहे. तर हे आता मी हातानंच कुस्करून ह्या भांड्यात टाकत आहे. ह्या पनीरसोबतच मी घरची मलाई घालत आहे, 3 ते 4 चमचे. आणि ह्यात आपण साखर घालूया, 70 ते 75 ग्रॅम. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. ही फ्रेश मलाई आहे घरची, तर ती मी ह्यात मिक्स करून घेत आहे. तर व्यवस्थित हे सगळं मिश्रण मी शिजवून घेत आहे. पाहू शकता तुम्ही. ह्यात वेलची पूड घालूया चवीसाठी. आणि आता आपलं हे पनीरचं मिश्रण तयार झालेलं आहे. ह्यात बाजूला काढून ठेवू आपण. आता एका पातेल्यात मी 4 चमचे तूप घातलेलं आहे घरचं. आणि आपण आता गाजराचा किस करून ठेवला होता. व्यवस्थित वरचे धुवून स्वच्छ करून वरची साल काढून हे गाजराचा किस केलेला आहे. तो गाजराचा किस मी आता ह्या तुपात घालून चांगला 4 ते 5 मिनिटं शिजवून घेते. तूप पूर्ण गाजराच्या ह्या किसात मुरायला पाहिजे इतपत ते शिजवायचं. पाहू शकता तुम्ही. चार ते 5 मिनिटं लागते याला पूर्ण मिक्स व्हायला. आता यात आपण 2 ग्लास दूध घालूया. दूध पण चांगलं पूर्ण आटून द्यायचं, कारण आपण गुळाचं आपण हे हलवा म्हणू शकता ह्याला करणार आहे आपण. आणि हा गेला गुळ. 2 ग्लास गाजराचा किस, 2 ग्लास दूध आणि 1 ग्लास गूळ. आता ह्या गुळाचं पाणी सुटलं परत एकदा, तर सगळं पाणी सुटून परत ह्याचं सगळं ते आटून जायला पाहिजे. आणि तेल का नाही ह्या मिश्रणातनं बाहेर यायला पाहिजे. तवरपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट लागतील. हे गेले वेलची पूड 1.5 चमच. अतिशय पौष्टिक आणि अतिशय लाजवाब रेसिपी बनते ही. थोडा टाईम लागते. ह्याच्यावर आपण प्लेट घेतोय म्हणजे थोडंसं गुळाचं जे खडे आहेत ते पण विरघळून येतील. त्याला पण एक 5 ते 6 मिनिट लागतील आपल्याला. पूर्ण हे सगळं पाणी आटून परत त्याला तूप सुटेपर्यंत 5 ते 6 मिनिटाचा कालावधी लागेल. पूर्ण ही रेसिपी करायला मला 20 मिनिटं लागलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण ह्याचं पाणी सुटलेलं आहे. आता हे सगळं पाणी आटेपर्यंत आपण हे शिजवायचं 5 ते 6 मिनिट. हे थोडंसं चिकट लवचिक ह्याचं तयार होते, चॉकलेटसारखं. कलर पण चांगला येते. हे सगळं पाणी आटून तूप बाहेर पडायला पाहिजे. मग आपलं हे मिश्रण तयार झालं असं आपण समजायचं. पाहू शकता हे सगळं आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे शिजून. आता हे तूप सुटतं ह्याला. आता आपलं हा हलवा पण तयार झाला. आता एका परातीत मी काय केले, प्लॅस्टिकचा एक कागद घेतला आहे. हे मिश्रण सगळं थंड होऊ दिलं. प्लॅस्टिकच्या कागदावर हे गाजराचा जो हलवा आपण केला आहे तो व्यवस्थित चौकोनी आकारात पसरून घ्यायचा. निम्मा हलवा मी काढून ठेवला आहे. निम्म्याच हलव्याचं मी करत आहे 1 ग्लासाचं. ह्याला जर असं स्क्वेअर असं आकार द्यायचा, हातानं दाबून दाबून
थंड झाल्यानंतरच प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करायचा आहे आपल्याला. ही गोष्ट लक्षात ठेवायची. गरम गरम प्लॅस्टिकच्या पिशवीवर काहीही घालायचं नाही. आरोग्याला फार ते घातक आहे. पूर्ण हलवा गार झाल्यानंतरच मी ह्यावर घालत आहे. आता ह्याच्यावरती आपण घालूया पनीरचं जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते. पनीरचा हलवा म्हणूया आपण फार तर. हे पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यावर वरती व्यवस्थित हे पसरून घेऊ आपण. आता हे प्लॅस्टिक असं धरून हे काय असं हळूहळू ही जी गुंडाळी करत जायचं आपण. पाहू शकता तुम्ही. प्लॅस्टिकवर वडायचं आणि खालनं असं व्यवस्थित त्याला रोल करत न्यायचं. हळूहळू वरती दाबत दाबत असा हा रोल तयार होतो आपला. पाटवडी करतो तसं. पाहू शकता तुम्ही. आता जरा हातानं आपण ह्याला आकार देऊया आणि फ्रीजमध्ये हे 5 ते 6 तासासाठी ठेवून टाकूया. मी ते डायरेक्ट ह्याला फ्रीजरलाच ठेवले. रोल गुंडळून या प्लेटमध्ये घालून आता आपण हा फ्रीजमध्ये ठेवू. साधारणतः 6 तासानंतर हे बघा, हे असं आपलं एवढं घट्ट झालेलं आहे. आता हे बाजूला काढून आपण ह्याच्या काप काढून घेऊया. अतिशय देखणं आणि अतिशय सुंदर अशी रेसिपी झालेली आहे. एक वेळा नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पाहू शकता तुम्ही. थोडंसं घट्ट झालं आहे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे, पण अतिशय सुरेख झालेलं आहे. हे बघा, बेस्ट. आता ह्याच्या वड्या पाडून आपण एका प्लेटमध्ये घेऊ. सगळ्यांना आवडण्यासारखी ही डिश आहे. एकदा नक्की तुम्ही जरूर करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. किती देखणं झाले बघा. ते बघितलं पहिलं खावं वाटते. अतिशय सॉफ्ट झालेलं आहे आणि तुपात केल्यामुळे पौष्टिक पण आहे. पनीर आरोग्याला चांगलं, तूप चांगलं, गूळ चांगला, गाजर चांगलं, सगळ्याच गोष्टी ह्यात आरोग्यवर्धक आहेत. नक्की जरूर करून पहा. बघा दोन्हीकडं पण आपला रोल कसा दिसतोय. अतिशय देखणा आणि अतिशय स्वादिष्ट. किती छान कलर आलाय बघा. धन्यवाद.